तर नमस्कार मित्रांनो, बघा आज इकडं आलो होतो, आपल्या घराच्या पाठीमागे चालतो आणि माझ्या मित्राचा मुलगा आला होता. ते लागलाय मकाला फवारायला लागलाय. म्हणजे कसं होय सागर, ही कशासाठी फवारायला लागला? म्हणजे कसले आळे काय? यात मक्यात आळी झालेली. हां फवारत जाऊया पुढं. तर बघा हे असं फवारतोय. आणि आजकालची मुलं बघा, तुम्हाला सांगतो, कॉलेज करून आल्याच्या नंतर ह्यांना अशी शेतीतली कामं नको वाटते. बरोबर आहे सागर? ठीक आहे. किती असेल सगळे मका? बघा मित्र, हे सगळी मिळून मकाशी 4 एकर मका आहे. पलीकडच्या साईडला बाया मका हे खुरपाय चालू आहे. डाळिंब खुरपते त्या. हे बघा, ही डाळिंबाची रोप आहे, असे रोप आहे. आणि हे फवारायला लागला आहे इकडे, असं फवारते. तुझी 12वी कंप्लीट झाली ना? कॉलेज आणि ही सगळी शेती बिती कशी मॅनेजमेंट करतो रे? हा, तर बघा मित्रांनो, एक आदर्श घेण्यासारखं आहे बरं का. हे जे पप्पा आहेत ते कृषी अधिकारी आहेत आमच्या सांगोला तालुक्यामध्ये. त्यांच्याकडे 5 ते 6 गावं आहेत. 6 गावांमधले सगळे मॅनेजमेंट करतात. ज्या शेतकऱ्यांच्या काय समस्या असतील, काय ते ज्या काही नियम अटी त्यांच्या आहेत, त्या कृषी अधिकाऱ्याकडे जे काय काम असतं ते सर्व निभावत असतात. आणि त्यांचा हा मुलगा आहे सागर, कॉलेज करून शेती वगैरे करतो आणि अजून शिकायचं पण याचं चालू आहे. आणि हर्षद आहे तो लातूरला आहे. हर्षदचं 11वी चालू आहे का? तो लातूरला आहे आणि हा इथं सांगोलमध्येच कॉलेज करतोय. आणि आता बाहेर कुठं तर जाणार आहे वाटतं. आणि कॉलेज करून आल्यानंतर तुम्हाला सांगतो, हे असं शेतातली सर्व कामं करतो. आणि अभ्यास जे कॉलेजचा आहे, अभ्यास कॉलेजचा मॅनेजमेंट कधी करतो? असं डेला तर काम करतो. मग 10-11 वाजल्यापासून पुढं अभ्यास वगैरे करतो. अरे, आणि हे शेतीचं नियोजन वगैरे सगळं असं करतोय ते. आणि हे होय सागर, थोडं मोठ्यानं जरा बोला. ही जी आता ही मका जी ही तुम्ही ड्रिपवर केली, म्हणजे काय कारण काय आहे त्याचं? पाणी बचत. बर, पाणी बचतीसाठी असं केले. एका ह्या डुंब्याला 2 लाईन लावले का मकाच्या? ट्रॅक्टर ना? आणि ट्रॅक्टर आपल्याकडे किती? 2. एक जॉइंडेर आणि जिओचा 2 ट्रॅक्टर, एक जॉइंडेर आणि एक जिओचा ट्रॅक्टर आहे. तर असं करते बघा मित्रांनो. तर सध्या काळात आता कोण पोर काम वगैरे करत नाही. तो डायरेक्ट कॉलेज घर ते कॉलेज, स्टँड आणि बस, असं रेल्वे स्टेशन, फिल्म थिएटर आणि हे त्यांचं चाललेलं असते असं. तर विषय काय झाला मित्रांनो, पंपाचा बेल्ट निघालाय बघा, असं बेल्ट निघालाय. तरी पण कसं शेतकऱ्याला टेक्निक माहीत असते, ते एका बेल्टवरच फवारायला लागलाय. हे पाणी ते किती असेल अजून? एवढी लाईन जाते. तर आता ही पूर्ण बाजू अशी फवाराई झाली आहे. आणि आता हा प्लॉट फवारायला सुरू केलेला आहे. तर मित्रांनो बघा, आता ते फवारण वगैरे झालं आणि आता आम्ही सागर आता आमच्या इथं आलेला आहे. सागर मोबाईल वगैरे बघतो, पण इंदुरीकर महाराजांचा तो सागर फॅन आहे. आता सुद्धा बघा तुम्ही काय काय लावलं. लावलं सागर बघू.
हां आपल्या बोला. पोरांनी वाढदिवस साजरी करायला सुरुवात केली. आता घरी नाही करीत ती, त्याला माप नाही ना. केरळला सापडेल अवलंदी. थांबा थांबा. आता या हरामींची वाढदिवस आता धाब्याच्या पुढे येत. पुढं तर मित्रांनो सागर आता त्याचं राहिलेलं काम करण्यासाठी आता तिथे गेला. आणि मित्रांनो खरं सांगायचं झालं तर कॉलेज शाळा करून शेती करणं म्हणजे ही सोपा खेळ नाही. तर हा मोठा संदेश देण्यासारखा हा व्हिडिओ आहे आजचा. कॉलेज करून शेती करायलाच पाहिजे मित्रांनो. आणि शेतीशिवाय मजा नाही असे इंदोरकर महाराज म्हणतात. शेतीशिवाय मजाच नाही. आणि असाच माझ्या मित्राचा मुलगा सागर बर्गे हा कॉलेज करून शेती करतो. आणि 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही तर तब्बल 24 एकर शेती हँडल करतोय. आणि मग काय कामाचे गडी असतील व बाहेरच्या कामाच्या लेडीज असतील बरेच कामं करतात. आणि सर्व काही सागरच हँडल करतो. सागर सोशल मीडियावर सुद्धा ॲक्टिव्ह असतो. आणि मित्रांनो करायला गेलं तर सर्व काही होतं. तर बरेच मुलं आम्हाला शेतातलं काम जमतच नाही असं सांगून खिल्ली उडवून देतात. तर करायला गेल्यानंतर सर्व काही होतं. तर सागर हा एक असाच आहे. कॉलेज वगैरे करून शेती करतो. सोशल मीडियावर सुद्धा ॲक्टिव्ह असतो. आणि हे बऱ्याच सर्व काही गोष्टी एन्जॉय करत असतो. तर चला मित्रांनो आजचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि तुमची देखील मुलं अशी सागरसारखी कामं वगैरे करतात का हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर चला तर बाय बाय.